छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलणार आहे। इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे। इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधीच इतिहास घडवू शकत नाहीत। 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या काळजात जिवंतच राहतील। महाराजांनी स्वराज्य निर्माण करायचा म्हणून स्वराज्य निर्माण केलेले नाही, तर त्या पाठीमागचा संघर्ष आणि व्याप्ती जर बघितली तर या माणसाने काय केलं याचा विचार मनात येतात तुमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही। महाराजांनी आपलं राज्य उभा केलं आणि त्या राज्याचं नाव शिवराज्य न ठेवता स्वराज्य ठेवलं। स्व म्हणजे माझं, माझं राज्य, आणि मग माझं राज्य आहे ना, मग मलाच लढायला पाहिजे, मला झुकायला पाहिजे, मला झगडायला पाहिजे आणि मलाच मरायला पाहिजे। ही उमेद महाराजांनी प्रत्येकात रुजवली, जगवली आणि मग माणसं लढायला मरायला सिद्ध झाली। नाहीतर मग बघा ना, महाराजांनी तानाजीला सांगितलं तेवढा कोंडाणा जिंक, तुला जिल्हा बँकेवर घेतो। काल विशालगडाला जाताना बाजीप्रभूंना सांगितलं तेवढी खिंड लढवा, तुम्हाला पंचायत समितीचे तिकीट देतो। काय दिलं काय महाराजांनी या माणसांना? का माणसं लढायला मारायला सिद्ध झाली? महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं की कुठला शिवाजी राजा सांगतोय म्हणून नका येऊ। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आपल्या राज्यासाठी काय करावं तर या, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आपल्या राज्याच्या पोरीबाळांच्यासाठी काय करावं तर या, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी काय करावं तर या। आणि मग बघता बघता तानाजी, यसाजी, बाजी असल्या धुरंधरांची मांदियाळी तयार झाली। माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येते, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। इतकेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपलं संविधान लिहिताना महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवूनच आपलं संविधान लिहिलेलं। आणि इतकेच काय तर आजही काही ठिकाणी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे अभ्यासात शिकवतात। अशा अष्टपैलू राजाला माझा मानाचा मुजरा। म्हणूनच म्हणावेसे वाटते, ताट होती माना, उंच होती नजरा, यारतेच्या राजाला मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। थँक्यू।